यांची बघा फुल प्रोसेस आपल्याला इथे पाहायला मिळते. व्हॉट्सअप गाईज, कसे आहात तुम्ही सगळे. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज, खूप दिवसानंतर आज आपल्या चॅनलवरती ब्लॉग अपलोड होतो आणि एवढा गॅप का झाला ना, त्यासाठी मी सेपरेट एक व्हिडिओ बनवणारच आहे घरी नंतर. तर आता दुपारचे ना 2 वाजून गेलेले आहेत. एवढं ऊन पडलं ना लिटरली आपल्या पुण्यामध्ये. तर आता मी मुकाई चौकमध्ये चाललोय बघ, रावेतमधील ना मुकाई चौकमध्ये चाललोय. कारण ना तिथे जाऊन ना मी आपला मँगो ज्यूस असेल, उसाचा रस असेल, जे जे मला दिसेल ना, तर मी आज छान एक कॅप्चर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर एवढा उन्हात ना आता मी चाललोय. तर आता ना मुकाई चौकमध्ये जाऊनच मी तुम्हाला आता डायरेक्ट भेटतो. मुकाई चौकमध्ये पोहोचलोय बघा. आणि इथलं फक्त ऊन बघा, बापरे एवढं टेम्परेचर हाय झालंय ना सध्या आपल्या पुण्यामधलं. एवढ्या दिवसानंतर एक तर आज मी बाहेर पडलो एवढा व्हिडिओ बनवण्यासाठी. त्यात एवढं ऊन पडलं ना, बापरे. आधीच माझी थोडी तब्येतसुद्धा ठीक नव्हती. सगळे लोक सनग्लासेस घालून बाहेर फिरत आहेत. मी आलो आपल्या नॉर्मल चष्म्यावरती. आता मी इथे चेक करतोय की आपल्याला कुठे इथे मिळेल. आता मी इथे ना बघतोय की आपल्याला ना ज्यूस सेंटर कुठे सापडतं. म्हणजे ॲक्च्युली मला पण एवढं काय आयडिया नाही कुठे असेल. जेवढं रेसिपी मला शूट करता येईल ना तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही बघू शकता हा आपला मुकाई चौकाचा सर्कल. आणि मी जसं जसं समोर चालत आलो ना, तर माझ्या समोरच आता मला इथे ज्यूस सेंटर दिसते. जस्ट आता इथे मुकाई चौकमध्ये आलो आहे आणि ते समोरच तुम्हाला दिसत असेल बघा, इथे उसाचा रस मिळतोय. तर इथे ना आता मी फर्स्ट आपल्याला एक उसाचा रस घेतो. तर इथे बघू शकता आता त्यांची प्रोसेस किती मस्त सुरू झालेली उसाची. बाहेर बघा कसलं जाम ऊन पडलंय आणि इथे थंडगार बघा इथे आपल्याला हा रस मिळालाय. याची आपण टेस्ट घेऊयात कशी आहे कशी नाही. आतमध्ये खूप आवाज आहे जोरात. बसलोय बघा इथे आता, आवाज खूप जोरात येतोय. टेस्ट करूयात. वा वा वा, एक नंबर टेस्ट आहे बघा उसाच्या रसाची, एक नंबर. हा तुम्ही बघू शकता, मी ना हाफ ग्लास घेतलेला पण तरी किती मोठा आलाय. कारण एवढा मोठा तर मी घेऊ शकत नाही. तो बघा तो फुल ग्लास होता. यामध्येच माझं आता पोट भरणार आहे पूर्ण. तर गाईज तुम्ही बघितलं उसाच्या रस्त्यानं मला थोडंफार शूट घेता आलं. कारण तिथे एवढा आवाज होत होता ना की मी काय बोलतो हे सुद्धा मला आवाज क्लिअर येत नव्हता. पण आता मी तिथनं घेतलं थोडंफार शूट. आपल्या मुकाई चौकमध्ये ना दुसरं नव्हतं म्हणून मला तिथे जावं लागलं. पण एक नंबर टेस्ट होती. तुम्ही जर कधी आले ना तर तिथे नक्की टेस्ट घेऊ शकता. खूप सुंदर होता. आता कसं आहे हे ऊन बघा एवढं डेंजर. आई शपथ, गाडी अशी का झाली. आणि हे ऊन सध्या एवढं भयंकर आहे ना, बापरे. त्यामध्ये खरं तर ना आता तुम्ही उलट जेवढं होईल ना तेवढं थंड घ्या. तरी मी ते शोधते अजून. इथे समोर बघा जिलेबीचं दिसते एवढ्या उन्हामध्ये. काहीच मी जस्ट आता तिथनं उसाचं तुम्हाला दाखवलेलं आहे. थोडेफारच झालं पण तिथे आवाज जास्त होता म्हणून काही जास्त कॅप्चर नाही करता आलं. पण आता इथे समोर तुम्ही बघू शकता ज्यूस सेंटर आहे. तर इथे ना आता आपण एक मँगो ज्यूस घेऊयात. त्यांना मी विचारतो. त्यांना पण इथे ऑलरेडी बघा त्यांनी रेट लिहिलेले आहेत. हॅलो, हाँ बोलिए सर. मँगो ज्यूस कितीला एक ग्लास? 20 रुपये ग्लास. 20 रुपये. आणि बाकीचे रेट इथे लिहिलेले आहेत ना ऑलरेडी? 30, 40, 50. अच्छा, इथे बघा पायनॅपल ज्यूस सगळे इथे रेट लिहिलेले आहेत. मुकाई चौकमध्ये स्टोर आहे बघा, तुम्ही कधी पण व्हिजिट करू शकता. आता मी ना इथनं मँगोचा ज्यूस घेणार आहे. ठीक आहे, मला एक पार्सल बनवा. पार्सल ऑलरेडी आता मी एक घेतलं ना, आता हे नाही घेऊ शकत, पार्सल घेऊन जातो.
बघा हे अननस वगैरे कसलं भारी वाटतंय. उन्हाच्या दिवसांमध्येच ना खरं तर ज्यूसची किंमत कळते, नाही तर कोणीच घेत नाही जास्त. यांची बघा फुल प्रोसेस आपल्याला इथे पाहायला मिळते, म्हणजे तुम्हाला माहितीच आहे पण मी दाखवतो तरी पण. साखर पण त्यामध्ये टाकतायत, मस्त टेस्ट येणार आहे याला ऑलरेडी. टायमिंग किती आहे तुमचं इथल्या शॉपचा? टाईम रात्री 10 पर्यंत चालू असतं. आणि सकाळी कितीला ओपन होतं? 8. 8 वाजता. आता भरपूर कस्टमर्स असतील ना? ऊन आहे ना. हां, उन्हामुळे खूप कस्टमर्स असतात. बरोबर. यांचे मँगो पण बघा किती मस्त सुंदर सुंदर आहेत. हे स्ट्रॉबेरी ना, याचा पण ज्यूस होतो. गाईज बघा आपलं एक पार्सल रेडी झालेलं आहे. दादांनी आपल्याला खूप कॉपरेट केलं, थँक्यू सो मच. हा कुठला आहे, मोसंबी का संत्रा? संत्रा. हा संत्र्याचा पण ज्यूस बघा इथे बनवता येत. ते संत्रा मोसंबी मिक्स. संत्रा मोसंबी मिक्स. इथे त्यांनी फ्रूट बघा किती मस्त असं डेकोरेशनसाठी लावून ठेवलेलं आहे, भारी वाटतं उलट बघण्यासाठी. हा कितीला आहे ज्यूस संत्रा मोसंबी? 40 ना. बनाना शेक. इथे बघा केळीचा सुद्धा ज्यूस बनवत आहेत. कस्टमरसाठी बनवत आहेत, पण मी शूट घेते उलट फ्रीमध्ये. घेतलं बघा आपण आपलं एक ज्यूस. आणि ते रोड साईडलाच बघा मंचुरियन, परत दाबेली सेंटर असे भरपूर रोड साईडला मिळतात, पण हे सगळं रात्री स्टार्ट होतं बहुतेक. मी इथनं ज्यूस घेतला, अजून ना मी इथे जास्त वेळ नाही थांबू शकत, कारण ऊन बघा किती भयंकर झालं आहे. 1-2 ठिकाणीच फक्त इथे जवळ होतं. आपल्या एरियामध्ये ना हे 2 होते बघा ज्यूस सेंटर, तुम्हाला दाखवले. तर आता इथनं मी एक पार्सल घेतलं. इथनं आता मी चाललो घरी, कारण बापरे एवढा उन्हात आधीच माझी तर तब्येत थोडी बरी नव्हती, म्हणून तर मी एवढा दिवस आपल्या चॅनलवर गॅप पण होता. आणि अजून एक रिझन होतं, त्यामुळे सुद्धा आपल्या चॅनलवरती ब्लॉग नव्हते अपलोड. पण आता कंटिन्युअसली ना आपल्या चॅनलवरती तुम्हाला आपले ब्लॉग दिसतील, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आत्ताशी मार्च महिना चालू आहे आणि ऊन बघा कसलं भारी पडलं. अजून तर मे महिनासुद्धा यायचा राहिला. मला तर वाटतं मेमध्येच पाऊस सुरू होतो. आलो जस्ट घरी आता. तर आता जस्ट मी घरी आलो बघा, किती 3:45 वाजलेत, म्हणजे खूप उशीर झाला खरं तर, कारण फिरण्यात मला भरपूर वेळ गेला. जे शॉप दिसले ना मी तिथलंच शूट घेतले. आणि हे बघा आता पूर्ण ना गरम झाले, म्हणजे एवढं थंड होतं घेताच, पण आता परत त्याला फ्रीजमध्ये ठेवावं लागेल मला.
होईल थोडं आता ते थंड. गाईज हा होता बघा आजचा आपला एक छोटासा ब्लॉग. तुम्हाला कसं वाटलं ना मला कमेंट करून नक्की सांगा. तर गाईज खूप दिवस झाले आपल्या चॅनलवरती ना बिलकुल आपले ब्लॉग अपलोड होत नव्हते, पण आता ना कंटिन्युअसली अपलोड होतील असं मी आता काम करतोय बघा डेली. तर तुम्हाला ना कसे वाटतात माझे ब्लॉग्स कमेंट करून मला नक्की सांगा. थोडं जरी आवडलं असेल ना तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.